समोरचा समजा एखाद्या भावनिक खड्ड्यात असेल. भावनिक खड्डा म्हणजे काय सांगा बरं? म्हणजेच रागावलेला असेल, चिडलेला असेल, निराश असेल, हताश असेल, कटकटीत असेल, वेदनेत असेल, तर या भावनिक खड्ड्याच्या बाहेर आपण राहिलं पाहिजे, तरच आपण त्यांना यातून बाहेर काढू शकतो. बरोबर ना? आणि त्यामुळे अटॅचमेंट म्हणजे भावनांमध्ये गुंतणं आणि डिटॅचमेंट म्हणजे भावनिक खड्ड्याच्या बाहेर राहणं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, जरी काही कारणाने तू माझ्यावर रागावला असलास तरीही मी तेव्हाही शांत राहीन जेव्हा तुझी चिडचिड होतीये. अशा प्रकारे भावनिक खड्ड्याच्या बाहेर राहणाऱ्या घरटी एका व्यक्तीची आज गरज आहे. मग आहात का तुम्ही तयार ती व्यक्ती व्हायला?